काही शेतकरी ज्या जिद्दीनं प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जातात ते आपल्यासाठी प्रेरणादायी असतं। आज अशाच एका शेतकऱ्याला आपण भेटणार आहोत। हे आहेत सांगलीच्या दुधगावचे अण्णासाहेब कोले। जन्मापासून दिव्यांग असलेले हे शेतकरी दादा दुग्ध व्यवसायातील सगळी कामं करतात। त्यांचं काम बघून अनेकांना आपल्या पायावरती उभं राहायची उमेद मिळू शकते। सांगली जिल्ह्यातले अण्णासाहेब कोले जन्मजात दिव्यांग, पण पायात बळ नाही म्हणून ते हतबल झाले नाही। 3 चाकी सायकलवरून दुधगाव आष्टा असा रोजचा 10 किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी BA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही। भले भले निराश होतील, पण अण्णासाहेबांनी लगेच पर्याय शोधला। घरातील दूध धंद्यात लक्ष घातलं, तो वाढवला। या दूध व्यवसायामध्ये 15 ते 20 लाख रुपयांचं भांडवल त्यांनी निर्माण केलंय। माझ्याकडे आता टोटल 25 जनावरे आहेत। गाया टोटल मोठ्या 11 आहेत, म्हशी मोठ्या 4 आहेत। पहिल्या येताच्या 5 गाभण आहेत, अजून 2 तपासायचे आहेत। एक पंढरपूर म्हैस होती, त्या म्हशीच्या आता टोटल 18 म्हशी झाल्या, म्हणजे ती म्हैस आता 18 वेताची आहे। आणि त्या म्हशीची सर्व पिल्ले आहेत आणि एका गाईच्या 11 गाई तयार झालेल्या आहेत। एका पंढरपुरी म्हशीपासून लहान मोठ्या अशा 17 म्हशी, तर एका गायीपासून आज 12 गायी तयार केल्या। हा सारा प्रवास या गोठ्यात पाहायला मिळतो। डेअरीच्या स्वच्छतेपासून ते दूध काढण्यापर्यंतची जवळपास सगळी कामं अण्णासाहेब कोले स्वतः करतात। शेण काढायचं, धार काढायचं, हे सर्व मी काम करू शकतोय। फक्त वैरण भाऊ आणून हे करतो। माझं मी पशुखाद्य कालवून त्यांना वेळच्या वेळी मिनरल मिक्सचर, पशुखाद्य, लसीकरण हे वेळच्या वेळी केले जाते। दूध घालायला मी स्वतः माझ्या गाडीने जातोय आणि हे सर्व दूध वारणा संघाला घातले जातं। आणि सर्व कामात माझे आई वडील भाऊ सर्व मदत करतात। गाई म्हशींच्या चारा खाद्य व्यवस्थापनाकडे अण्णासाहेब जास्त बारकाईने लक्ष देतात। हायड्रोपोनिक्स चाऱ्याबरोबरच जनावरांना अझोला, तूर, मका, ऊसाचे वाडे असा चारा दिला जातो। गरजेप्रमाणे मिनरल मिक्सचर, मुरघास दिलं जातं। सोबतच M सोल्युशन बनवून ते प्रत्येक जनावराला रोज 50 मिली प्रमाणे देतात। व्यवस्थापनातल्या तांत्रिक गोष्टींमध्ये पशुसंवर्धन विभागाची त्यांना मदत मिळते। सध्या खाद्याचे भाव खूप जास्त वाढलेले असल्यामुळे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय हा परवडत नाही। त्याच्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, उदाहरणार्थ हायड्रोपोनिक फीडिंग सिस्टीम, अझोला लागवड, लिक्विड EM सोल्युशन, मुक्त संचार गोठा, निकृष्ट चाऱ्यावर युरियाची ट्रीटमेंट आणि DHN6 किंवा DHN10 नावाचं आधुनिक गवतांचा वापर करून वैरण विकासामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेणं आवश्यक आहे। पशुसंवर्धन आणि दुग्ध उत्पादन वाढीसाठी शासनाच्या विविध योजना आहेत, त्याचा लाभही अण्णासाहेब कोले यांना मिळतो। अनुवांशिक सुधार योजनेतून त्यांना काही अनुदानही प्राप्त झालंय। यामध्ये चांगले जातीवंत जनावर निर्माण करण्याचा उद्देश आहे। आणि ज्या कालवडींचं वयाच्या 6 महिन्यापर्यंत 100 किलो वजन होतं, अशांना शासनामार्फत 5,000 रुपये अनुदान दिलं जातं। तर अण्णासाहेब कोलेंना एक कालवड आणि एक रेडीसाठी 10,000 रुपयाचं अनुदान आमच्या मार्फत दिलं गेलेलं आहे। 29 जनावरांच्या या गोठ्यातून अण्णासाहेब कोले यांना रोज जवळपास 150 लिटर दूध मिळतं। हे दूध ते स्वतः वारणा डेअरीच्या संकलन केंद्रावर नेऊन घालतात। महिन्याला किमान 90,000 रुपये आणि खर्च वजा जाता 60,000 रुपये मिळतात। नोकरीपेक्षा हा धंदा परवडतो असं अण्णासाहेब सांगतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान असतं। सुशिक्षित बेरोजगार होऊन आईवडिलांच्यावर बोजा न टाकता स्वतःच पायावर हा पशु व्यवसाय करायला चांगली संधी आहे। आम्ही पशुधनामध्ये समाधानी।
अण्णासाहेब कोल्हे यांनी अपंगत्वावर जिद्दीने मात केली. आजही ते रोजच्या रोज स्वतः डेअरीत कष्ट घेत असतात. दूध धंद्यात त्यांनी घेतलेली मेहनत आणि साधलेली प्रगती पाहून अनेक धडधाकट लोकांना प्रेरणा मिळेल हे नक्की. कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली.